नमस्कार विद्यार्थी मित्र हो. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. तर या विविधतेमध्ये असलेली एकता ही भारताची खरी ओळख आहे. भारतातील विविधतेचे अनेक स्रोत आहेत. भारतामध्ये वंश, धर्म, जाती, संस्कृती, भाषा, विचारधारा, भौगोलिक अशा विविध क्षेत्रात ही विविधता आहे. विविधतेमध्ये एकता हे सूत्र सामाजिक बांधणी, जात, लिंगभाव, संस्कृती या पद्धतीतील व्यक्तिगत आणि सामाजिक फरकातून अधोरेखित होत असते. भारतामध्ये विविधता असली तरी विविधतेमध्ये एकता हे भारताचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. 12वी समाजशास्त्र विषयातील प्रकरण क्रमांक 3 भारतीय समाजातील विविधता आणि एकता या प्रकरणामध्ये आपण भारतीय समाजातील विविधता आणि या विविधतेमध्ये निर्माण करण्यात आलेली एकता आणि भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसमोर असणारे वेगवेगळे आव्हाने या 3 उपघटकाचा आढावा आपण या तिसऱ्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण या तिसऱ्या प्रकरणातील भारतीय समाजातील विविधता या पहिल्या उपघटकाला सुरुवात करणार आहोत. भारतीय समाजामध्ये अनेक प्रकारचे वैविध्य आढळून येते. वैविध्य म्हणजे भिन्नता किंवा फरक होय. आपल्या भारतातील पहिली विविधता आहे वांशिक विविधता. वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणी असलेल्या लोकांचा गट अशी वंशाची साधी सोपी व्याख्या आहे. वंश हा व्यक्तीचा मोठा जैविक गट होय. अशा गटांची अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि अंगभूत वैशिष्ट्ये असतात. अशी वैशिष्ट्ये थोड्याफार फरकाने समान असतात. अशी एक वंशाची व्याख्या A.W. ग्रीन या विचारवंताने केलेली आहे. काही अनुवांशिक वैशिष्ट्यांच्या आधारे समाजातील व्यक्तींचे वांशिक वर्गीकरण केलेले असते. भारतातील कोट्यवधी लोकसंख्येचे पद्धतशीर संस्कृती वर्णन करणे हे फार अवघड काम आहे. तरी देखील J.H. हटन, D.N. मुजुमदार आणि B.S. गुहा यासारख्या अनेक मानवशास्त्रज्ञांनी भारतीय लोकसंख्येचे वंशावर आधारित वर्णन केलेले आहे. B.S. गुहा या विचारवंताने भारतीय लोकसंख्येचे 6 प्रमुख वंश आधारित गट पाडलेले आहेत. यामध्ये निग्रिटो, प्रोटो, मंगोलाइड, द्रविडियन, वेस्टर्न ब्राचिसेफल आणि नॉर्डाइक अशा 6 वंशामध्ये वर्गीकरण केलेले आहे. आज जगभरामध्ये कुठेही शुद्ध असा वंशाचा गट आपल्याला सापडत नाही. हे वंशगट संमिश्र असतात. यामुळे भारतीयांमध्ये वंश आधारित बहुजिन्सीपणाचे प्रमाण प्रचंड आहे. वंश निश्चिती करण्यासाठी आता केवळ बाह्य शारीरिक बांधा हा एकमेव निकष वापरला जात नाही, तर वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शारीरिक वैशिष्ट्यांचा जैविक आणि DNA या पद्धतीने अभ्यास करता येतो. इतर देशाप्रमाणे एकाच वंशाचा, एकाच धर्माचा, एकाच जातीचा असा एक समुदाय असलेला भारत आपल्याला दिसून येत नाही. तर भारतामध्ये हे वेगवेगळ्या वंशाचे लोक आढळून येतात आणि त्या दृष्टीने भारतातली ही पहिली विविधता आहे वांशिक विविधता. याचप्रमाणे भारतामध्ये धार्मिक विविधता देखील आढळून येते. धर्म सगळ्या जगामध्ये आहे. भूतकाळ आणि वर्तमान काळातील सर्व समाजांमध्ये धर्मसंस्थेचे अस्तित्व आहे आणि भविष्यात देखील ते अस्तित्व राहणार आहे. धर्म हा भारतीय समाजातील विविधतेचा महत्त्वपूर्ण पैलू आहे. कारण भारत हा बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक देश आहे. आणि असे असले तरी संविधानातील किंवा राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजाची धर्मनिरपेक्ष वीण जपली जात आहे. आदिम समाजाचा आत्मावाद, निसर्गवाद, हिंदू धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्म या धर्माचा इथे उगम झाला आणि भरभराट देखील झाली. नंतरच्या काळामध्ये ख्रिस्ती धर्म, इस्लाम, पारशी आणि शीख धर्माचा प्रभावही भारतामध्ये निर्माण झाला. यापैकी प्रत्येक धर्माच्या मूलभूत कल्पना आणि श्रद्धा ह्या भिन्न भिन्न आहेत. भारतामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे धर्म असले तरी भारतीय समाजात हे सर्व धर्म एकोप्याने नांदतात. भारतीय राज्यघटनेमध्ये 6 प्रकारचे मूलभूत हक्क प्रत्येक भारतीय नागरिकाला देण्यात आलेले आहेत. यामध्ये भारतीय संविधानाने धर्म स्वातंत्र्याचा हक्क
हा मूलभूत हक्कामध्ये नमूद केलेला आहे. जगभरामध्ये भारतीय धर्मांचा विलक्षण प्रभाव पाहायला मिळतो. येथील प्रत्येक प्रमुख धर्माची तत्वप्रणाली, पंथ आणि संप्रदाय यामध्ये विभाजन झालेले आहे. धर्माधर्मामध्ये देखील काही पंथ निर्माण झालेले आहेत. एखाद्या धर्माचे सर्व अनुयायी समान श्रद्धा बाळगणारे आणि समान पद्धती पाळणारे आहेत असे आपल्याला म्हणता येत नाही, कारण त्यांच्यामध्ये देखील गट आणि उपगट निर्माण झालेले असतात. मात्र धर्माचे अनुयायी एकत्रितपणे धार्मिक उत्सव किंवा प्रसंग साजरे करत असतात आणि अशा उत्सवांमुळे सर्व धर्माचे लोक हे एकत्र येतात. दिवाळी, रमजान, पतेती, ख्रिसमस यासारखे उत्सव भारतामध्ये साजरे केले जातात आणि या उत्सवांच्या दिवशी भारत सरकारनेही शासकीय सुट्टी जाहीर केलेली असते, कारण लोकांना उत्सव साजरे करता यावेत यामागचा हेतू असतो. गुड फ्रायडे, रामनवमी, ईद या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. वांशिक आणि धार्मिक विविधतेबरोबरच भारतामध्ये भाषिक विविधता आढळून येते, कारण बहुभाषिकता हे भारतीय जीवन पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये 1956 मध्ये भाषेच्या आधारावर भारतातील राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. म्हणजे एक विशिष्ट भाषा बोलणाऱ्यांचे एक विशिष्ट प्रदेश किंवा एक विशिष्ट राज्य निर्माण करण्यात आले. उदाहरणार्थ मराठी बोलणाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य, गुजराती भाषा बोलणाऱ्यांचे गुजरात राज्य, कन्नड भाषा बोलणाऱ्यांचे कर्नाटक राज्य, अशा प्रकारे ही भाषावार प्रांतरचना करण्यात आली. भाषावार प्रांतरचना केल्यामुळे विशिष्ट राज्यातील रहिवासी हे एक विशिष्ट भाषा बोलणारे असतात. भारताच्या राज्यघटनेने 22 भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे. त्यापैकी संस्कृत, तमिळ आणि कन्नड या 3 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे, कारण या अभिजात भाषांची लिखित आणि मौखिक परंपरा ही 1000 वर्षापेक्षा जुनी आहे आणि मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण मिळावे ही संकल्पना म्हणजे भारताचे खास वैशिष्ट्य आहे. संयुक्त राष्ट्रांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2017 हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जाहीर केलेला आहे. मातृभाषेतून शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा पूर्ण क्षमतेने विकास होतो, ही त्यामागची भूमिका आहे. ही भारताची असलेली भाषिक विविधता संवर्धित करण्याची गरज आज आपल्याला जाणवते, कारण वैविध्यपूर्ण भाषा बोलणारे लोक आता दुर्मिळ होत चाललेले आहेत. भाषिक वैविध्याचे जतन करण्यासाठी लोकांचा सहभाग मात्र तेवढाच महत्त्वाचा आहे. भाषिक विविधता हा भारताचा सांस्कृतिक ठेवा आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांचे 5 प्रकारात असे विभाजन केलेले आहे. यामध्ये इंडो आर्यन, द्रविडियन, निषाद, किराता आणि अंदमानी अशा प्रकारे या 5 भागामध्ये भारतातील या भाषांचे विभाजन केलेले आहे, वर्गीकरण केलेले आहे. भाषिक विविधतेचा भाग म्हणून ऑल इंडिया रेडिओ किंवा ज्याला आपण आकाशवाणी म्हणतो, या प्रसार माध्यमाद्वारे 23 भाषा आणि 179 बोली भाषेमध्ये हे कार्यक्रमाचे प्रसारण करावे लागते. भारतातील यानंतरची विविधता आहे प्रादेशिक विविधता. प्रदेश देशातील भौगोलिक एकक आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूपाचे प्रादेशिक विभाग आहेत. अशा प्रदेशामध्ये काही प्रमाणात सांस्कृतिक एकजिन्सीपणा आढळतो. या भौगोलिक प्रदेशामध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांचा भूतकाळ समान असल्याने ते समान वर्तमान काळाशी जुळवून घेत असतात आणि या प्रदेशांच्या काही अस्मिता असतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर भारतातील जी ईशान्येकडील 7 राज्य आहेत, ज्याला 7 सिस्टर्स असे संबोधले जाते, भारतातील इतर राज्यापेक्षा ईशान्य भारतातील या 7 राज्यांची प्रादेशिक अस्मिता ही वेगळी आहे. भारतातील काही राज्यांमध्ये देखील काही प्रदेश असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये कोकण असेल, विदर्भ, खानदेश, मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र अशा प्रकारची एक वेगळी ओळख या राज्यातील काही प्रदेशांची निर्माण झालेली असते, कारण त्यांची अस्मिता देखील वेगळी असते. भारतातील प्रत्येक राज्यामध्ये जलस्रोत असतील, मृदा असेल, वने, खनिजे आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वातावरण या संदर्भामध्ये वैविध्यपूर्णता आढळून येते. बोली भाषा, खाद्य संस्कृती, रूढी, बोलण्या वागण्याची पद्धत, पोशाखाची वेगवेगळी पद्धत
श्रद्धा आणि आचरण, वेगवेगळ्या चालीरीती या घटकांच्याद्वारे आपल्याला ही प्रादेशिक विविधता भारतामध्ये जाणून येते. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा अद्वितीय असा इतिहास असतो आणि या इतिहासाचे पडसाद त्या प्रदेशाच्या वर्तमान काळात आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव हा आपल्याला आजही पाहायला मिळतो किंवा राजस्थानमध्ये महाराणा प्रतापांचा प्रभाव दिसून येतो. प्रादेशिक विविधतेबरोबरच भारताची पाचवी विविधता आहे जाती विविधता. भारतातील जी जाती व्यवस्था आहे हा येथील विविधतेचा मोठा स्रोत आहे. इंग्रजीमधील कास्ट या शब्दाचा उगम पोर्तुगीज भाषेतील कास्टा या शब्दात सापडतो. त्याचा अर्थ वर्ण असा होतो. भारतातील वेगवेगळ्या वांशिक व जाती समुदायांची व्याख्या करण्यासाठी ब्रिटिशांनी कास्ट किंवा जात ही संज्ञा वापरली. समाजशास्त्रज्ञ या जातीकडे दोन बाजूंनी पाहतात, एक वर्ण आणि दुसरे जाती. वर्ण म्हणजे हिंदूंची 4 श्रेणीमध्ये केलेली रचना, ज्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या व्यवस्थेचा समावेश होतो. भारतामध्ये जवळपास 3500 जाती आहेत असे म्हटले जाते आणि यापैकी 751 जातींचा राज्यघटनेतील अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पहा, 3500 जाती एवढी जाती विविधता भारतामध्ये आपल्याला दिसून येते. भारतातील सामाजिक संरचना जाती व्यवस्थेवर आधारित होती. जातीय समुदायामधील संबंध वस्तू विनिमयावर आधारित असत आणि वस्तू विनिमय हा कृषी अर्थव्यवस्थेचा आधार होता. त्यामुळेच समुदायामध्ये विषमता आणि वंचितावस्था निर्माण झाली. जाती व्यवस्थेमुळे विविध जातींमध्ये वस्तू आणि सेवांचा विनिमय होतो. विनिमयामध्ये दाते आणि ग्राहकांचा समावेश असतो. यातील दात्याला जजमान म्हणून ओळखले जाते आणि जजमान म्हणजेच पूर्वीचे जमीनदार आणि यातील ग्राहकाला कामीन म्हणजेच कारागीर किंवा शूद्र जातीतील असे संबोधले जाई. हे कामीन लोक जजमानाला सेवा देत असत आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांना वस्तूच्या स्वरूपात धान्य असेल, कपडे असेल किंवा राहण्यासाठी जागा असेल किंवा मोफत अन्न असेल हे मिळत असे. पण अलीकडे बाजारपेठ आणि चलन आधारित अर्थव्यवस्थेमुळे आता जजमानी व्यवस्थेचे महत्त्व कमी होत आहे. जजमानी पद्धत म्हणजे बलुतेदारी पद्धत होय. ही आता भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मोडकळीस आलेली आहे. भारतातील जाती विविधतेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा जाती व्यवस्था केवळ हिंदूमध्येच आहे असे नाही, तर मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल किंवा शीख धर्मामध्येही जाती सदृश विभाजन पाहायला मिळते. मुस्लिमांमध्ये आमीर, शेख, सय्यद, पठाण या प्रकारच्या श्रेणी रचनेबद्दल आपल्याला माहिती आहे. एकंदरीतच भारतामध्ये ही जातींची विविधता आपल्याला स्पष्टपणे आज नजरेस पडते. यानंतरची भारतातली विविधता आहे वर्ग विविधता. वर्गावर आधारित विविधता सर्वाधिक महत्त्वाची असते. आपल्या आर्थिक वर्गाचा प्रभाव आपल्या विचारावर, आपल्या आवडीनिवडीवर, आपल्या पूर्वग्रहावर, स्वप्न आणि आशा आकांक्षावर दिसून येतो. आपण कोणत्या आर्थिक वर्गाचा भाग आहोत याबाबतच्या जाणिवेनुसार आपण वास्तवात जीवन जगत असतो. मी फार पैशावाला असेल, श्रीमंत वर्गाचा एक भाग असेल तर मी 2 व्हीलरपेक्षा 4 व्हीलर वापरणे पसंत करील किंवा हलक्या दर्जाच्या कमी किमतीच्या वस्तूपेक्षा मी महागड्या वस्तू खरेदी करण्यावर माझा भर असेल. भारताचा आपण जर विचार केला तर भारतामध्ये उच्च वर्गामध्ये गणना होणारे लोक खूपच कमी आहेत आणि बहुतांश लोक हे मध्यम आणि निम्न वर्गाचा भाग आहेत. आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग किंवा निम्न वर्ग अशा प्रकारची विविधता आपल्याला वर्गामध्ये देखील दिसून येते. त्याचप्रमाणे भारतामध्ये लिंगभाव आधारित विविधता देखील आपल्याला दिसून येते. लिंगभाव आधारित विविधता म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये असलेला फरक किंवा भिन्नता. लिंगभाव या संकल्पनेमध्ये स्त्री पुरुष, स्त्रीत्व, पुरुषत्व, ती, तो यासारख्या सीमारेषांच्याही पलीकडे जाऊन लिंगभावाचा समावेश होतो. मुलांचे आणि मुलींचे सुयोग्य वर्तन कसे असावे हे सामाजिक संस्कारातून, बळजबरीने किंवा सांस्कृतिक व्याख्यामधून ठरविले जाते आणि यामुळेच स्त्री आणि पुरुष या 2 समाजामध्ये, या 2 वर्गामध्ये
फरक जाणवतो. लिंगभाव विविधतेबाबत चर्चा करत असताना विविधतेला कारणीभूत आणखी एक संज्ञा आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे लिंगभावाचे प्रकटीकरण. आपल्या लिंगानुसार असलेल्या लिंगभाव संबंधी अपेक्षा बऱ्याच वेळा आपण बळजबरीने पूर्ण करतो. दिनांक 6 सप्टेंबर 2018 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निवाडा केला आणि भारत सरकारने तृतीयपंथीयांना आणि त्यांच्या हक्कांनाही याद्वारे मान्यता दिली आहे. भारतीय समाजामध्ये स्त्री, पुरुष, उच्च वर्ग, मध्यम वर्ग यांच्याच प्रमाणे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, तृतीयपंथी यासारखे 4 वर्ग भारतीय समाजामध्ये निर्माण झालेले आहे. आपण कधी एका मुलीने दुसऱ्या मुलीशी विवाह केल्याचे ऐकले असेल किंवा एका मुलाने दुसऱ्या मुलाशी म्हणजे समलैंगिक विवाह केल्याचे पाहिले असेल किंवा वाचले असेल. या 4 वर्गाला संक्षिप्तपणे LGBT या नावाने ओळखले जाते. धर्म, भाषा, प्रदेश, जाती, वर्ग या बाबतीत भारतात ही विविधता आपल्याला दिसून येते. मित्रहो, भारतामध्ये असणारी ही विविधता आणि या विविधतेतून भारतामध्ये निर्माण केलेली एकता ही कशी आहे हे आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.